नमस्कार रसिको. रसिको, ह्या पृथ्वीवरती असंख्य प्राणी आहेत, अनगिनत प्राणी आहेत. माणूस हा त्यांच्यापैकीच एक आहे. मात्र हे प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये एकच वेगळेपण आहे, फरक आहे. तो म्हणजे माणूस आपल्या मनातल्या भावना लपवू शकतो. ओठावर एक आणि पोठावर एक अशा प्रकारचं त्याचे भाव राहू शकतात. किंवा आपण ज्याला म्हणतो आतल्याकडेचा माणूस, म्हणजे मनात एक आणि चेहऱ्यावरती एक दाखवायचं. पण प्राण्यांमध्ये तसं नसतं. त्यांच्या मनात जे असतं तेच त्यांच्या चेहऱ्यावर येते. तर असा एक माणूस, अशी माणसं आपल्याला, असंख्य माणसं आपल्याला नेहमीच्या व्यवहारात दिसतात. काही माणसं मनातलं दुःख लपवून हसत खेळत असतात, आनंदाने राहतात. तर काही माणसं मनातून आनंदी असतात, भरपूर पैसाडका असतो, पण मी किती गरीब आहे, मी किती दुःखी आहे असं दाखवत जगात फिरत असतात. अशात एका माणसाची गोष्ट, जो मला 40-50 वर्षापूर्वी भेटला होता, त्याची गोष्ट आज तुम्हाला मी सांगणार आहे. नक्की ऐका. मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी चाललो होतो. परेलला मी परेल एस टी पकडली. भारतीला तसाने ही एस टी वेजा बांबळाच्या स्टॉपवरती पोहोचली. अजस्त्र आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याखाली एक स्टॉप होता. त्या स्टॉपखाली एस टी थांबली आणि त्या कंडक्टरने दरवाजा उघडला आणि मला म्हणाला, आलं तुमचं स्टॉप. मी माझ्या दोन्ही बॅगा सांभाळत खाली उतरलो, बॅगा जमिनीवर ठेवल्या आणि कंडक्टरला निरोप दिला. कंडक्टर दरवाजा बंद करून निघून गेला. मी कमरेवर हात ठेवून आबाकुळे दिसत आहेत का, मला न्यायला आले असतील ह्या आशेने आसपास बघत होतो, पण कोणी दिसलं नाही. पण पाठून मात्र एक आवाज आला, पाहुणे कोण, काय जाऊचा. मी चमकून मागे पाहिलं. सगळं अंग भीतीने शहारलं. तो माणूस कसला, जळका उंडका होता. संपूर्ण भाजलेला माणूस, जळून गेलेला माणूस. उंच शिडशिडीत, कमरेला मळकट, ढोपराच्या वरती आलेला पंचा, खांद्यावर उपरणं, उजव्या हाताची तिन्ही बोटं गेलेली, फक्त अंगठा आणि अंगठ्या बाजूचं बोट शिल्लक होतं. चेहरा पूर्ण जळलेला होता. फक्त गुंजेसारखे लालबुंद डोळे, त्यातली बुंबळ हालचाल करत होती आणि ओठ हलत होते. त्याच्यावरूनच त्याच्या भावना दिसत होत्या. बाकी बघण्यासारखं असं काहीच नव्हतं. पण मी घाबरलोच. त्याच्याकडे बघतच राहिलो. बराच वेळ निघून गेला असेल तर त्याने परत मला झोपेतून जागा करत असं विचारलं, ओ पाहुण्यानू, खय जाऊचा. तर मी भाणावर आलो, अहो मी तबल्या बांधता नातो, पंदूरच्या तबल्या बांधता नातो. आबा मला न्यायला येतीलच. त्याबरोबर त्याने टुनकन उडी मारली, तबल्या बांधतो नव्हतो तू, मग हे पहिल्याला नाही सांगायचा. पटकन तो पुढे आला, माझ्या बॅगा तोने उचलल्या आणि वाटायला लागला आणि मला म्हणाला, चल निघ माझ्या पाठी. मी भडकलोच. ना ओळखीचा ना देखीचा. त्यात मी मुंबईत परक्या अनोळखी माणसावर कोण विश्वास ठेवत नाही. गावची पद्धत मला का माहीत नव्हती. मी म्हणालो, मिस्टर ठेवा बॅगा खाली. कोण तुम्ही, कुठले, तुम्ही ओळखण्या देखण्याने माझ्या बॅगा करून चाललात कुठे. त्यावर तो माणूस भडकलात ना. माका तू कोण म्हणून विचारतस. मी या भूमीचं कोंब आहे. आजपर्यंत या गावात कोणाची टाप नाही माका तू कोण म्हणून विचारायची. आणि आबांचं नव्हतं तू ना, मग हे तसलोच. आबांचं नातो आणि भावड्याचं झील एकच झील त्या का ना. आम्ही म्हणालो, हो. अरे काय उपयोग तुमच्या रक्तातच माधुरीपणा. चल माझ्या पाठीने एक, तुला घरात पोचवते. तो आपला असा दरडावून बोलला की मी माझी बोबडीच वळली. निमूटपणे त्याच्या मागे जाण्याशिवाय मला पर्याय नव्हता. उन्हाळ्यामध्ये भातशेती नसते, पावसाळ्यात भातशेती असते. परंतु शेतकऱ्यांनी चवळी, मूग, मटकी, कुळीद, उडीद, त्याचबरोबर मक्याची झाडं, मक्याचं शेत, अशा असंख्य प्रकारच्या शेती फुलवल्या होत्या. भाजी होती अनेक प्रकारची. त्यातून मार्ग करत एकदम टोकावरती आलो. तो माणूस म्हणाला, हैसरपर्यंत बांबाळण्याची सीमा होती.
ही मध्ये नदी, खाली नदी बघ 30-40 फूट खाली घळणीच्या खाली नदी होती. पलीकडे पंदूर थैसर आपल्याक जाऊचा संभाळून होता. घळण उतरूच्या बघितलं तर वाट पडत गोळा झाला. घळ म्हणजे असं उताराची वाट होती. कधी पाय घसेल नेम नाही. वाटेमध्ये मोठमोठे दगड छोटे मोठे दगड टाकून वाट तयार केली होती. धुळीतून मी उतरलो. नदी किनारा आलो. हा आपला एक बॅग माझी डोक्यावर टाकली, एक हातात घेतल्यानं चालतोय पुढे. नदीत घुसलो. ढोपळाच्या वरती पाणी. टरकलो एकदम. हळूहळू आपला गेलो तिथे. पण इकडे आलो तर मडकील हा भाग होता. त्याच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. पण मी फारसं त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. मला वाटलं हा माणूस बहुतेक डोक्याने थोडा आठ ढिला असणार. मडकिलामध्ये लाजोळीची झाडं भरपूर. त्यांच्यावर पाय पडला की ते आपली पानं बंद करून घेत, मिटून घेत. त्यांची गंमत की लाजोळीच्या झाडावरती मी पाय टाकत सकट चाललो होतो आणि याच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. आबाने मग काय सांगितलं नाही कसो एवढं मोठं नातू येतो तो मग सांगायचो ना. मात्र हाच लबाड तो म्हणत होता. मला आश्चर्य वाटलं. माझ्या आजोबांना मात्रा वगैरे बोलत होता. अरे 2 कुडियाचे इडिये देऊचे लागतील ना म्हणून तो बोललो असतो. आणि तुझी आजी तर काही विचारू नको. चिकट नंबर 1 समजला. त्याचा पट्टा चालूच होता. किती वेळा सांगू चालता चालता शेवटी आमची घाटी दिसायला लागली आणि टेंबावर आमचं घर उंचावरती. टेंब म्हणजे उंचावरची जागा. घाटी म्हणजे अशी तशी नाही, अशी उंच घाटी, वाट नाही, दगडधोंडी आणि दोन्ही बाजूलागच रान जंगल. याच्या वाट काढत जायचं. जसं एखाद्या किल्ल्यावर जातोय असं वाटत होतं मला. घाटीत चढतोय, याचा तोंडाचा पट्टा चालूच आहे. लांबूनच मला माझं घर दिसलं आणि उचंबळून आलं. मन आनंदाने चित्कारू लागलं. फणसाकडे गेलो. ते 2 मोठे खडक आहेत. त्या खडकांना पार करायच्या आधीच माझ्या घराच्या ओट्यावर लक्ष गेलं. आबा नुकतेच पायतान घालून खाली उतरायची तयारीत होते. त्यांच्याही खांद्यावरती सदरा आणि उपरणं होतं. त्यावरची माणसं फक्त खाली धोतर आणि सदरा नावापुरतं खांद्यावर ठेवायचे आणि फिरायला निघायचे. त्यांना पाहताच त्या माणसाने आरोळी टोकली. हो आबानो कोण दिलं बघा. आबानी वळून पुढे बघितलं वाकून. मला बघताच आबाने चप्पल तिथेच टाकली आणि जी उडी मारली ते माझ्याकडे धावत होत आले आणि मला उचलूनच घेतलं. उचलून घेऊन ते खळ्यात गेले आणि आजीला हाक मारले. गो सैग्या कोणीला बघ. ते सैग्या म्हणजे माझ्या आजीने आतून आवाज दिला. वळेत योग देऊ नको, मीठ मोहरी ओढून टाकते नंतर लागायच्या असतात माझ्या सैलू. आधीचं प्रेम नजर काढायची म्हणून ती तयारी करत होती. तिच्या आवाजा ओंकारावरून कळलं की ती खूप आनंदित झाली होती. नातू आलाय, तो एकटाच, याचा आनंद तिला वाटतच असणार. पण इकडे जो माणूस होता मला घेऊन आलेला जळका माणूस, तो खो 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 हसत होता. आबाने माझे केस कुरवळतच त्याला विचारलं, काय रे माझं नाव तुला तुका वाईट वाटला हसतोस तो. तर तो माणूस म्हणाला, अहो हसायला का ह्यो तुमचं इतकं लंबाडो नातू फोपसतो काय हो. फोपसतो माझ्या नातवांचं फोपसतो म्हणतोस. फोपसतो नाही तर काय. तुमच्यासारखं म्हातारो अर्धी लाकडा गेली मसणार. त्याका ह्यो माणूस उचलता म्हणजे किती वजन कमी असतेला काय उपयोग नाही. बटाट्याची भाजी करणारा पोचतो राहतो. गावठी नाही वाटत बाबा. त्याबरोबर आबा भडकले. जळक्या संजय माझ्या नातवाक तू असं काहीतरी बोलू नको. अहो काय बघ तुमच्यात काय वजनच नाही म्हणून तुमका उचललो. साधारणशा माणसाचं वजन असं तुमका उचलायचं नाही. म्हातारे तुम्ही काय बोललंस आणि माझ्या मरणावरती कशा टपलंस रे. समसणात पोतोचे मग घाई झाली तुका नाही जड झालं माझं झील आणि आम्ही समजतो आमचं सगळं करू. गप बस काय रे बघतं. अहो आबानो गप बस म्हणजे काय. तो जळको संजय होणार तिला आता माझं त्याचं नाव मला आता समजलं कारण आबाने मग अशी त्याला जळको संजय म्हणून हाक मारली. अहो दंडात टाकलोय दंडात आणि तुका दंडात ताकद कसली.
गाळीत सून मी 2-2 घरी खांद्यावरून आलो आणते. तुका माहीत नाही? माझी म्हातारी पाय हाडूक जात नाही, मीच जाते. तुका माहीत आहे ना? म्हणजे असं कसं करतोस तू? अहो आवानू, इतकी दंड तुमच्या पावर ना, त्याने आपले गळलेले दंड पिळगवून टाकायचा प्रयत्न केला. काय करू आपण त्याला विचारले नाही काय. एकच काम करा, लपन सांच्या भेटा जातच ना. काल सुद्धा गेला होतास, मी बघितलंय. गुलाब भावनेशी लग्न करशात काय सांगा बघूया. जळक्याने मिश्किलपणे विचारलं. आता मला त्याचा चेहरा म्हणजे चांगल्यापैकी वाचू शकलो. काय बोलतोस काय? आबा थोडे दचमळले. अहो गुलाब भावनेशी लगीन करून दाखवा, मग तुमच्या माहिती तुमच्या ताकद आहे. हे बघ, माझी ताकद काढू नको. जर गरज पडली तर तासा करेन. त्याबरोबर आतून बॉम्बस्फोट झाल्यासारखा आजी मुगलो जाऊन धावत दिली. कोंदरे माका सौदाडू टपलो तो थांब कंबर मोडून ठेवते. दार आपटीत आजी बाहेर आली. त्याबरोबर जळक्या संध्या खो 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 सोत पळून गेला. आबानी मला जवळ घेतलं, आजीने जवळ घेतलं. आबा म्हणाले, अरे हा ह्यो जळको संजय. लहानपणीच यांच्या घरात आग लागली. आवाज बापूस आजी आजोबा सगळे जळून गेले रे बाबा. ह्योच काय तो पळवलो. गाव एकच सांभाळ. आमच्या गावचा पूल असा का? तो काय बोलला असात तर राग मानू नको. तो असंच बोलतो. एवढ्या प्रवासात वेतांबड्यापासून घरापर्यंत प्रवासात जळक्या संध्याचा स्वभाव मला कळून आला होता. ते मला त्याचं काय वाटलं नाही. आणि पुढच्या कामाला मी लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच आबा मला सोडे कसे सोलाची दाखवत होते. जशी नारळाची उंच झाडं असतात तशी सुपारीची उंच झाडं असतात. नारळाच्या झाडांचे घड लागतात, त्यांना आडसाळांचे घड बोलतात. तसेच सुपारीच्या झाडाला सुद्धा घड लागतात, त्यांना फळांचे घड लागतात. ते सोड्यांचे घड ते काढायचे आणि त्यांच्यात ते सोलून जसे आडसं फोडून नारळ काढतात तसे त्या एकेका सोड्यामध्ये एक सुपारी मिळते. ते कसं फोडायचे मला आबा दाखवत होते. तेवढ्यात जळक्या संध्याकाळी सौर तिथे हजर झाली. आबा नो कांद्यावरच्या उपरण्याने आपल्या हवाखालीत तो बोलला. नातू इलो आणि कुरवाडे काढून टाकलाच वाटता. आबांना काय कळलंच नाही. काय बोलतोच काय? हो, नातू इलो आणि कुरवाड्यांना काढलास. एक कामगार गावलो तुमको ना. जळक्या संध्या असं काय बोला नकोस रे. माझं लाडको ना तो आबाने मला जवळ घेत म्हटलं. ते काय दाखवते गावचं काय येतं. अहो घरात बसून काय दाखवतास तुम्ही? ते गाव फिराक वया जमीन जुमलो खय देव देवळा दाखवू नको. मूळ निर्वशी आकारी ब्राह्मण खया दाखवू नको. मूळ पुरुष खया दाखवू नको. त्या मूळ पुरुषाचं स्थान, मूळ निर्वशाचं स्थान, ब्राह्मणाचं स्थान दाखवूया. देवळं दाखवू, शेती भाती आंब्याची झाडं भरपूर. आबानो तुमचं वय आता गेला, संपला. दाखवून ठेवा. तुमका वेळ नाही तर मी जाते दाखव. आबा म्हणाले, तुझ्या समोर हात जोडतोय, जा ते आपलं घेऊन जा, दाखव काय दाखवतोस तो. त्याबरोबर तसाच मी जळक्या संजयच्या बरोबर निघालो. जळक्या संजयने मला संपूर्ण गाव दाखवलं. सदैवचं मंदिर, पाटेकर मंदिर, मूळ पुरुषाचं स्थान, ब्राह्मणाचं स्थान, काद्रोबाच्या डोंगरात जिथे आपण राखण देतो, जो आपला राखणदार आहे त्याचाही डोंगर दाखवला. आणि आंबे बिंबे भरपूर मध्ये खायला घातली. पोट भरलं. आता म्हणाला आपण नाडात जाऊया. हे बाटी ह्या विभागात आम्ही गेलो. त्याला लागूनच नदी वाहत होती. उंच वरती हे वाटी आणि खाली नदी. अत्यंत निसर्गरम्य वातावरण. त्या बाजूला वेगळा बांबाडी पलीकडे. मी त्या निसर्गरम्य वातावरणाने अगदी मोहून गेलो. उंच नारळाची झाडं आणि एखाद्या सौभाग्यवतीने हिरवा चुडा हातामध्ये घालावा तसं नारळांचे आडसाळांचे घड लागले होते.
संध्या काही विचार न करता एका झाडावर चढला, नारळाच्या झाडावर चढला. त्याबरोबर बाजूने आवाज आला, कोण आहे तो? संजयने सांगितलं, मी जळको संजो, आबांचं नातू इलो आला, 4 आळसा काढून देतोय. एखाद्या माकडासारखा सरसर तू झाडावर गेला आणि धडाधड आडसळ खाली पाडली. नंतर खाली उतरला. भरपूर आडसळ, 5-6 आडसळ तिथले तोडून दिली मला कोयत्याने कमरेच्या. कोळ अमृतासारखं खोबरं आणि अमृत तुल्य, जसं काय अमृतच मी पेलो त्याचा रस, म्हणजे नारळातलं पाणी. फ्रेश झालो. म्हटलं एवढ्या बाकीच्या उरलेल्या नारळांचं काय? बरेच नारळ होते, जवळ 60-70 नारळ ते पडले होते. तो जर काय संजय म्हणा, त्याचा तू काळजी करू नको, त्याचा मी काहीतरी बरोबर लावते. आता आपण घरात जाऊया. त्याने उपरनं खांद्यावरचं बाजूला काढलं. उपरनं कसलं मोठं धोतरच होतं, त्याच्यामध्ये बरोबर ती सगळं आडसळं बांधली आणि त्याचं गाठोडं तयार केलं आणि पाठीवर मारून मला म्हणाला, चल जाऊया आता. बरोबर घाटीच्या खाली आला आणि मला म्हणाला, त्या तुमच्या घरावर घाटी चढून जाशीत ना रे, तू काय चाललं? मी त्याला म्हणालो, नाही मी जरा या आडसळांची सोय करून येतं असं म्हणाला आणि तो निघून गेला. मी आधीच जमलो होतो त्याची घाटी चढायची. हळूहळू घरी गेलो. आजी आणि आजोबा माझी वाटच बघत होते. इलो रे माझा बाबा, इलो. सूर्या ये बस अडे. आबाने हाक मारली. गेल्या मला जवळ घेतलं. काय घेतलं होतं तरी मी खूपच थकलो होतो. आजीने मला आपल्या मांडीवर झोपवलं. मी आजीच्या मांडीवर माझं डोकं ठेवलं आणि थकलंच काय रे, माझ्या बाबाचे पाय दुखत असतील, किती चाललो माझ्या जळक्या संध्या. हां, लाज वाटली नाही मला माझ्या नातवाक इतकं फिरवल्यान तो दमवल्यान. असं आबा म्हणायला लागले. हे तुझे पाय दाबते. त्याने माझे पाय त्यांच्या मांडीवर घेतले, माझं डोकं आजीच्या मांडीवर. दोन्ही माझी सेवा करतायत. आजी कपडाच्या केसांवरून हात फिरवते आणि आबा पाय चुरत आहेत. असं एक अत्यंत नशीबवान वाटावं असं दृश्य होतं. आबाने मला विचारलं, काय केलं? नंतर सांगितलं, इकडे गेलो, तिकडे गेलो, ह्या जगात गेलो, त्या जगात गेलो आणि हे वाटेत सुद्धा गेलो. नारळाचं पाणी, आडसळं पाडली नारळाची, त्याच्यात खोबरं खाल्लं, पाणी प्यालो. हो, हे वाटी घेतली. हो, हे वाटी घेतली. खायची रिंगणावरची जागा सांगितली. किती पाडली? 60-70 पाडली. 4-5 मी खाल्ली. अरे मेल्या मामा बनवल्यान तुका. म्हणाल कसं काय? आजी भडकलं. अरे मला मामा म्हणजे काय, आपलीच नारळ ते तुका खाली आपलं मालक म्हणून उभं केल्यान, लोकांका सांगल्यान मालक खाली उभा आणि सगळे नारळ घेऊन गेलो. जाणार कुठे घेऊन तो? अरे खय नाही तर कुडाच्या बाजारात जाऊन विकतलो आणि दारू पितलो. दारूची सोय, दुसरं काय? आबा म्हणाले. आजी भडकलीच. म्हणून तुमका सांगतो की एकट्या सोडू नको म्हणून. त्यावर वर्ग सायग्या गब्बस गो पायगुण लागता. तो आपल्या झाडावर चढलो नारळाच्या आहेत आपलं नशीब. बघ आता बाकीच्या नारळाच्या चौपट नारळ लागतील की नाही ते बघ. माका अनुभव त्याचो. आबाने आजीला शांत केलं. दुसऱ्या दिवशी परत एकदा सकाळी भाकरी भाजी खातोय आम्ही नाश्त्याची. ही सॉरी परत एकदा हजर झाली. मला म्हणते, चल खय. आजीने विचारलं, नाही का काजीत घेऊन जाऊ तो हात का जाऊ चोरलो. म्हणजे आज काजी चोरतेलंच वाटतं. काल नारळ चोरलंच आमचे. फटक्या दुखणा भरला तो. आजी भडकून नदी. आगे आज काजी नाही चोरतो. काल जे नारळाचा मिळाला आणि तो आठवड्यावर मका माल पुरतलो. माझ्या भुकेपेक्षा जास्त मी काय चोरीत नाही आणि चोरायची गरज काय, सगळा माझाच आहे गावचा. लक्षात दिला. मका जेव्हा वया तेव्हा घेईल, गरज पडेल त्या विचार येईल, नाही पडायची त्या विचारायचं नाही. तू काय करूचा? हे चल रे, तू काळजीत घेऊन जाते. आबा म्हणाले, जा बाबा. कुणी मला आबानी सूचना केली. त्याबरोबर मी त्याबरोबर गेलो. जंगलात घुसलो. परत तेच
आंब, रतांबे म्हणजे कोकमाची झाडं, जांभळाची झाडं, काजू याच्यातून आम्ही आपले फिरतोय. रतांब्याचे लाल लाल रतांबे असतात, ते बघून अगदी विसं वाटतं की फळं ती बघून तोंडाला पाणी सुटतं. काजूच्या झाडांना बोंडू लागतात, ते अत्यंत गोडगोड असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे लाल, पिवळे, नारंगी अशा प्रकारचे बोंड काजवाच्या मालवणीत बोंडू बोलतात, त्याला खाली काजू असतो. ते बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मी म्हणालो ते बोंडू काढूया काय रे, माझा हात पोचत नव्हता. आज काय म्हणाला काढते ना. बाजूची एक काठी पडलेली घेतली, त्याला बेचकी सगळे दुसरी काठी अशी आडवी बांधली आणि मला बेचकी खेचायचे, बरोबर बोंडू खाली पडणार काळजी सकट. त्याने घेतल्यानंतर केजला जाणार, तोच मागून झुडपामध्ये सळसळण्याचा आवाज आला. मी घाबरलो की त्याचं नॉर्थ नाही ना, पण मला काय कुठे कळलं नाही. बासक्याने जळक्या संच्यानेही बघितलं, पण त्याला एक आत्मस आला नाही. परत तो तयारी करायला लागला आणि तसाच सळसळणारा आवाज झाला. आता जरा जवळ आणि जास्तच झाला. त्याबरोबर जळक्या संच्याने काठी तिथे टाकली आणि म्हणालो, कमरेवर हात ठेवला आणि अत्यंत भडकून मला, फिरत्या बाहेर पड. त्याबरोबर एक 9वारी साडी खोचली होतं कमरेमध्ये, खोचा करून चोळी आणि पदर घेतलेली बाई बाहेर पडली. उंच आणि एकदम कडकी, गोरी गोरी पान, विधवा सैकंत, कपाला कुंकू नव्हती, की गळ्यात मंगळसूत्र नव्हतं, फक्त गळ्यामध्ये काळा दोरा होता आणि हातामध्ये लाल बांगड्या होत्या. स्वतःला सावलीत बाहेर आले. आता कळलं ते फिरत्यातच ना. काय गो फिरत्या, माझ्यावर नजर ठेवतास, ही तुझी हिंमत? जळक्या संजयने दडावून विचारलं. ही तुझी हिंमत म्हणजे माझं काम असतं हा काय? साडी आणि लावालावी करूची. आता सांगतो आबांच्या घरात जाऊन की तुमची काळजी पडतो जळको संज म्हणून. ऐक, फिरत्याने परत तितक्याच जोरात दडावून सांगितलं, माझा कामाचा तुका माहिती नाही, खंयच्या कोणाच्या घरातलं आहे? फौजदारांच्या घरातलं आहे. या सगळ्या गावची फौजदारकी माझ्या जिम्म्यावर. कोण काय करता, कोण काय खाता, कोण खै चोरी करता, कोण कोणाचे भोपळे चोरता, कोण कोणाचे नारळ चोरता, काजी चोरता, रतांबे चोरता, जांभळा चोरता, सकाळ नव्हते मी लक्ष ठेवते. काल तू आबांचे नारळ चोरत असले ते मग सांग. चोरलाय ना, हिमतीन घेऊन गेलो, मालक समोर उभं होतो. यो बघ विचार्या, सूर्या तोच ना उभं? म्हणलो हो. त्या विचारात काय ठाव, चांद त्याच्या तोडून बाकीच्या कुलाच्या बाजूला तिकलंस. रात्री लोट्यावर बसून तू गाणी म्हणत होतंस, कोणा मला गाई घालत होतंस, ऐकत नाही मी. चोर तू. आता सांग तुला आबांका सांगते तुमचे काजू चोरल्यात म्हणून. त्याबरोबर जळक्या बसक्या अधिकच भडकला. फिरत्या, लक्षात ठेव, माझ्या मार्गात येईलच तर तुझा चांगला होणार नाही. मी चोर, माका चोर म्हणतो. ह्या भूमीचो कोंब आहे मी. ह्या गावातल्या प्रत्येक गोष्टीवरती माझा हक्क. माझ्यासाठी तो वापरतले, कोणाक सांगा तो माका अधिक देतं. न सांगता मी थोडासाच घेऊन जाते. तू माका चोर म्हणतस. फिरत्या आणि काय सांगू, तो अगदी गंभीर झाला आणि सगळी इथून रडायलाच लागला. मी बघतच बसलो. बघ फिरत्या, जळक्याने परत तोंड उघडलं. तुका मी शाप देते आहे. तू मका चोर म्हटलास, आजच्या रात्री तुका त्याचा अनुभव येईल. नाही तुका धडा शिकवला या गावच्या वसान तर लक्षात ठेव. तेव्हा फिरता थरथर कापायला लागली आणि पळून गेली. रात्री चमत्कार झाला. मी घरी आबांना बोललो, अशी घटना घडली. अरे बाबा, फिरत्या कसं शाप दिलो? आबा घाबरून बोलले, हो. ते बोलले, आज काहीतरी अनुभव गावात. बापरे, काहीतरी होतं. आजीने तोंडावर हात ठेवला. त्याचा डोका फिरला आहे काय? नको ते आमच्या पाठीला चाळगत मागे यायला लावित तो. त्याला सगळा गाव घाबरता. आमचे काजू जावतीत मसनात, आमका वाव त्याचे शाप नको. आहे का? माका
हे काजू चोरल्यात तर माझं झील म्हाका मुंबईसून पाटी पैसे पाटी विकत घेऊन खाईन. म्हाका वाद्याच जळक्या वाजक्याचे शाप नको. आणि तसंच झालं. रात्री 12च्या सुमारास फिरत्या का ज्या खोपीत राहत होती त्या खोपीत गडबड गोंधळ सुरू झाला. एकटीच राहायची. मातीचं घर आणि वरती धावं टाकलेली तिची खोप होती. खोप म्हणजे झोपडीसारखंच. किंकाळ्या रडारड यांनी फिरत्याच्या रडारडीने सगळं गाव जागा झाला. काय झालं तरी काय. कोण म्हणतो एक उंच माणूस उभा होता फिरत्याच्या खोपी बाहेर. त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडत होते. कोण म्हणत होतं माझ्या समोर जसे काजवे चमकावे दुधा चमकत तसं प्रकाश पडलो फिरत्याच्या खोपीवर. कोण म्हणत होतो धडधड 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 धरणीकंप झालो. जो तो आपापल्या मनाने काय काय सांगत होता. कसं बसं लोकांनी फिरत्याला शांत केलं. घाड्याने ओवाळणी केली. पाणी भरवलं. पाणी ओवाळून टाकलं तरी फरक पडेना. शेवटी सोमा जिवंत कोंबडी घेऊन गेलो आणि घाड्याने ती जिवंत कोंबडी फिरत्याच्या अंगावरती फिरवून सोडून दिली. तेव्हा फिरता शुद्धीवर दिला. काय गो काय झालं तुका. आबांनी विचारलं. काय सांगू आबांनी. घडली घटना परत सोडलं. आम्ही झोपलेले आणि धडा 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 घर माझा हालाक लागला आणि गदा गदा आवाज दिले. काय करू काय बोर्ड देवचा दिलं रे. म्हटलं काय झालं उचला आता आपण काय ती कोणाक तरी जाणता गिजोरचं लागतं. ही पहिल्यांदाच झालं ना गो. आपण जी समजायला म्हणाले तू घाबरा नको आमच्या घरात चाल. येते तुमच्या घरात आधी त्या जळक्या संजाक बरोबर आले. कोणीतरी जळक्या संजाकला पुढे आणलं. फिरत्या काळी त्याच्या हातात नारळ दिला. जळक्या का बोलले चोर नाही तू चांगलं माणूस तुझ्या पाया पडतंय माका माफ कर रडायला लागले. आणि सगळा आनंदी आनंदात होतो. आपल्या आपल्या घरात गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही फिरायला गेलो. त्या जळक्या संजयला विचारलं का रे तू बोललास काय ते खरं ठरलं. फिरताकाच्या घरावरती संकट येला. कोणतरी घाला घातला. बाप रे उडून जाणार होता घर फिरताका सकट. तेव्हा जळक्या संजय हसत म्हणाला अरे कसला भूत आणि कसला खेळ. मग भूत नाही ह्या का मीच भूत आहे. माका आजमावून बघा मी भूत आहे म्हणजे मग कळलं नाही तू भूत आहे. अरे बापरे मी घाबरलो. तसा म्हणत नाही. अरे माका माझो जो पाठलाग केला फिरत्या ते तुमका राग गेलो. दुःख ठेवल्याने ते म्हणजे आज रात्री परिचय बघतो. सगळी सामसूम झाली. रात्री 12च्या सुमारास मी घेतले सके रेखाळ्यातले माझ्या आणि त्या खोपीवर भिरकावून दिले 2-3 वेळा. हो घडघड घडघड आवाज. त्याबरोबर जी किंकाळे फुडूक लागला आहे गे वाचवा मेलाय मेलाय. मी आपल्या लबानी बसल्यानंतर तुमच्याच घोळक्यातून उभं राहिलं. बोधबीत काय नाही. असा की नाही मला ठाऊक नाही. जळक्या वाचक्याने मुश्किल म्हणे मला आणि मलाही हसू आलं. अशा हा जळक्या वाचक्या म्हणजे गावचं भूषण म्हणावं गावची समस्या म्हणावी हा प्रश्न होता. अत्यंत आनंदात चालता चालता सुद्धा टोल्या बोल्या करायचा. कोण रस्त्याने माणूस जात असेल तर पटकन त्याला चिमटा काढ हसून दाखव वेडावून दाखव. लहान मुलांच्या समोर कोलांटा चालता कोलांट्या उड्या मार. मागं उडी घे. ढोरं शेळ्या मेंढ्या चालत असतील कोंबड्यांवरती दगड मार. थट्टा मस्करी त्याला कशी सुचते. हजार जवळपर्यंत कसा आला देवानेच दिला. त्याचं शरीर खराब झालं जळून गेलं पण त्याची जी मानसिक शक्ती अगदी मस्तच होती. आनंदी आणि सुखी माणसाचा सदरा त्याच्याकडे होता. त्याने मला पूर्ण गाव फिरवलं. ते फिरवलं आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे मला कळल्या आणि तो रिकामी असल्यामुळे त्याला त्या दाखवता आल्या. एक दिवस हा जळक्या संजा अगदी खुशीत आला. त्या दिवशी धोतर जरा चांगलं होतं पंचानं होता. म्हटलं काय
उद्या गवळदेवात माझं मान असतं ना, तो काय गवळदेव उद्या सकाळी यायचं, जेवण खाऊन तिकडे सगळा गाव येतं, तू तर पहिलं ये, माझा मित्र असस ना तू. जळक्या संजय मग सांगितलं हो येतील आहे. पण गवळदेव म्हणजे काय, नंतर आबा म्हणाले गवळदेव म्हणजे गवळ्यांचा देव श्रीकृष्ण, त्याची पूजा. आपली गुरंढोरं शेतीबाती यांचं रक्षण व्हावं म्हणून दरवर्षी ह्या गवळदेवाची गवळ्यांच्या देवाची पूजा करतात. जरी ज्या घरामध्ये गाय किंवा म्हैस विते, एखाद्याच्या घरी शेळी विते, तर त्याचा दूध, दही, तूप लोक त्या गवळदेवाला नैवेद्य म्हणून दाखवल्याशिवाय वापर करत नाही. त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या गुराढोरांचं शेतीबातीचं रक्षण होतं. बरोबर जंगलातून डुकरं, कोल्हे, रानरेडे येऊन शेती नष्ट करतात, हत्ती शेती नष्ट करतात आणि अनेक आहेत. त्याचबरोबर गावामध्ये वाघ, बिबळेसुद्धा घुसतात आणि लोकांच्या जीवाला धोका असतो. तर हा आमचा गवळदेव सगळ्यांचं रक्षण करतो. मग दुसऱ्या दिवशी मी जायचं ठरवलं. आबांबरोबर आबांनी धोतर, सदरा, टोपी, खांद्यावर उपकरणं घालून निघाले. मी निघालो गवळदेवाच्या ठिकाणी आलो. गवळदेव म्हणजे जंगलाच्या खाली, डोंगराच्या खालीच ती जागा आहे. एक मोठं वडाचं झाड, वडाच्या झाडाभोवती एक मोठं पाषाण होतं. तो म्हणाला देव, गवळदेव म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्याभोवती अशी छोटी मोठी असंख्य गोल अशी पाषाणं होती. हे गवळी यांची पूजा. जसा वेळ व्हायला लागली तसं लोक एक जमावायला लागले. आजूबाजूचा पत्र म्हणजे झाडांचा पाला वगैरे पडला होता, तो सगळा साफ केला लोकांनी. बाजूला झरा होता, त्यातून पाणी आणलं जेवण बनवण्यासाठी. एकतर भांडी घेऊनच आली होते सगळेजण. आणि पत्रावळ्या मात्र नाहीत, पुढ्याच्या झाडाची जी पानं असतात ना, त्याची जो येईल तो प्रत्येक पानं काढून त्याच्या पत्रावळ्या करून आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. त्याला पाणी होतं ते ड्रोन तयार केले होते, ते पानांचेच केले होते. असं ते निसर्गरम्य वातावरणात ते होतं. मला खूप आवडलं. जेवण झालं तयार, देवाला निमित्त दाखवला. देवाला कारण की बाबा आमची शेतीवाडी, या गावातली बायका, पोरं, पुरुष मंडळी सगळ्यांचं रक्षण कर. ह्या शेती चांगलं पाऊस पडा दे आणि ते योग्य वेळी पडू दे, दुष्काळ पडू दे नको. त्याचबरोबर जंगलातून जे डुकरं येतात, हत्ती येतात, रानरेडे येतात आणि पिकाचं नुकसान करतात, ते करू देत नको. कोणाच्या जीवात दगो फटको होतं का म्हणे. डुकरांपासून, वाघांपासून, बिबळ्यांपासून आमचं रक्षण कर, अशा प्रकारचं कारण घातलं. त्याबरोबर धो 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 करत एक मोठमोठ्या किंचळत एक माणूस आला. अंगावर फक्त एक लंगोटी होती आणि त्याच्या अंगावरती सर्व ठिकाणी मेकअप केलं होतं. आधीच बघितलं मी तर हा तर जळक्या संजय, त्याला मेकअप करायची गरजच काय, आधीच जळलेला होतो. तरी पण चुलीतल्या राखेने त्याला रंगवलं. सफेद धोप, सफेद काळा असं त्याचं भयंकर रूप दिसत होतं. आणि गळ्यामध्ये वड्यांची माळ, तांदळाचे जे वडे असतात ना त्यांची माळ होती. त्याचबरोबर फुलांची माळ होती. आणि तो त्या गवळदेवाभोवती गरगर फेऱ्या मारायला लागला. किंचाळतोय, आरडतोय, ओरडतोय, घाबरवतोय लहान मुलांना, पुरुषांना, अंगावरती यायचा नाटक करतोय. मला म्हटलं की वा, आमचा जळक्या संजय मित्र चांगलीच ॲक्टिंग करतो. कॅमेरा असता तर शूटिंग केली असती, पण मी बघत राहिलो. बराच वेळ झाला आणि मारा, धोडा, पळा पकडाच्या घोषणा सुरू झाल्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळक्या संजयवर लोक दगड मारायला लागले. मला पाहावे ना. आबाने विचारलं हे काय. आबा म्हणाले हे अरिष्टा, दरवर्षी हा प्रोग्राम होता. जेवण खाऊन झालं, तेव्हा नैवेद्य घातलं, गाळणं घातलं की अरिष्ट पळवायचा प्रोग्राम होता. म्हणजे या अरिष्ट
गाळण घातल्यावर त्या रिष्ट धावत धावत त्या माका वाचवा माका घालवू नको, तर लोक त्याला दगडदोंडे मारून पळवून लावतात आणि गावच्या सीमेबाहेर हाकलून लावतात. त्याला किती वेदना झालं तरी आम्हाला त्याचा फरक पडत नाही, देव त्याला बरं करतो नंतर. पण हे काम दरवर्षी जळको संजोच करता ह्यो त्याचो मान आबांनी मला सांगितलं. म्हणजे हे जळक्या संजयरूपी अरिष्टच होतं. अरे बापरे, मला खूप वाईट वाटतं. तोपर्यंत जळक्या संजयपाठी खूप लोक लागले होते, दगड धोंडे काय वाटेल ते मारत होते. आणि जरा पुढे जायचं संजय आणि मागे यायचा, वेळवून दाखवायचा. आणि तोही कधी कधी एखाद्या दगड लोकांच्या दिशेने भिटकवत होता, लोक तो चुकवत होते. पण एका माणसावरती अनेक माणसं दगड मारणे कशी चुकवणार, त्याला अनेक ठिकाणी लागत होतं. रक्ताच्या ठिणग्या उडत होत्या त्याच्या अंगावर, रक्ताच्या पिचकाऱ्या उडत होत्या. मला खूप वाईट वाटलं. हा काय प्रकार चालला आहे? हा दरगोरी प्रकार आहे. अरिष्ट वळवण्याच्या नावाखाली एका माणसाला ते लोक मारत होते. मी धडा पुढे गेलो. उत्सुकता होती. विशिष्ट सीमेच्या पुढे गेल्यावरती अरिष्टाच्या पाठी जायचं नसतं. लोक मागे फिरतात आणि अरिष्ट जर निघून जातो ते मागे बोलून बघत नाही. म्हणजे लोक काय म्हणतात, चला अरिष्ट गेला, आता आपल्या गावावरती संकट येणार नाही म्हणून जो तो आपापला कामावरून घरी निघून जातात. अरिष्टाच्या पुढे काय होतं ते अरिष्टालाच मिळतं. पण मी तसं नव्हतो. मी सगळ्यांनी नकळत अरिष्टाच्या मागे धावत धावत गेलो. पोईच्या हळेपेठेच्या पलीकडे पोई म्हणून विभाग आहे, नदीचा पार्ट आहे. अत्यंत निर्मळ शांतता, निसर्गरम्य वातावरण, अगदी इतकं स्वच्छ पाणी की खालचे नदीच्या तळाचे दगडधोंड दिसतात. मी बघत होतो त्या दिशेने जाता जाता जशी माणसं कमी झाली तसं ओरडणारा, किंचाळणारा, हसून हसून नाटक करणारा, कोरंड्या डोळ्या मारणारा जळक्या संजय आता थंड झाला होता. अजून आई थांबत होता, चुळत होता अंगाला. कुठे कुठे जिथे जिथे जखमा झाल्या होत्या ना तिथे कुठे कुठे तो चुळत होता अंग. आई गे असं बोलून पुढे गेला. मी उंचावरती होतो कारण खाली घळण होती आणि तिथून ह्याने घळणीच्या खाली जाऊन नदीच्या तीरावर बसला आणि म्हणाला, अशी अपाशीनो आकाशाकडे तोंड करून म्हणतोय, तुम्ही जळण गेलं असतं, मी जळण गेलो तर इतक्यात चुकलं असते ना. पोटाची कळगी भरण्यासाठी मग काय काय नाटकं करूची लागतात. माझ्या मग काय नाही, नाही शिक्षण, नाही नोकरी, नाही घर, नाही दार, कुत्र्यासारख्या जीवन माझा. तुम्ही मी जळण गेला असतं, मी जळा भय होते गे बाय. अशी अपक्षाने काय तुम्ही केलं? तुम्ही अंगावरती हात न जोळत तो रडत होता वाळूमध्ये त्या आणि बडबडत होता. थोड्याच वेळात ते मी नदीत डुबकी मारली. पोहण्यात तो प्रवीण होता. पण यावेळी मात्र नदीमध्ये डुबकी मारल्याबरोबर तो किंचायला आई ग कारण ती जखमा होता आणि झुमायला लागला. हाती नदीचं पाणी त्यावेळी खारच होतं. मला खूपच वाईट वाटलं. कसंही जळक्या संजय वेदना विवळत बाहेर आला आणि परत यायला रडू लागला. मला न राहून मी पुढे गेलो. अरे जळक्या संजय काय हे काय करतोस तू? हे त्याने मला बघितलं. अरे तू थोड्या कसं व्हायला आयुष्यामध्ये येवतं नसता. जळको संजय एकदम भडकलात माझ्यावरती. चल तू चालतोय रवायचं नाही. मी म्हणतो मी नाही जाणार. हे कसलं काय? तुला तर भरपूर जखमा झाल्या, डॉक्टरकडे गेलं पाहिजे. नाही मी अरिष्ट आहे, हां बघ तो खाईल. आणि तू उलटा सुलटा असा वेलांड्या गोळ्या म्हणून परत एकदा हसायला किरायला मला गुदगुल्या करू लागला, नाचायला लागला, टिंगल टाळे करू लागला. मी ओळखलं हा विदूषक आहे. सुखी मंजाचा सदरा घालून फिरतो. जसा विदूषक मुकोटाच्या आत रडत असतो पोटासाठी, पोराटोरांसाठी काहीतरी 4 पैसे कमवू, तसंच हा सुद्धा आहे. स्वतःचं पोट भरण्यासाठी गावामध्ये उन्हाळक्या करत कोलांटवड्या मारत फिरतो. तोच हा आहे. पण त्याच्या आतमध्ये एक दुःखी दर्दभरा माणूस आहे. हा विदूषकच आहे. मी त्याला मिठीच मारली. माझ्या डोळ्यातून
असो गायला लागली. का कोण जाणे, जळकेला माझ्या भावना कळल्या, त्याने मला गच्च मिळत घेतली. धन्यवाद.